सरपंच इतक्या वेळ मी शांत आहे, त्याचा गैरफायदा घ्यायचा नाही बरं का. इथं पार्टीला आलोय आणि मी सुभाषरावला शब्द दिलाय, पार्टी ही शांततेत झाली पाहिजे. इथं माझ्या कोणी फाना जर काढायचा प्रयत्न केला ना, माझ्या इतकं वाईट नाही. तुमच्या दोघांच्या मी माहितीसाठी सांगतो, माझ्याकडे बापाकडे 40 एकर जमीन होती. गावचा नाद पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर केली, त्यांची ही आवला नाही. राहिलेली 5 एकर फकीर काय नादच पुरा करेल. लेट झाले फुकायची भाषा आम्हाला नाद पुरा करेल नाद. नका मी पाया पडतो. तुम्ही सांगा. भांडणं म्हणलं की काय होतं, माझ्या छातीवर दाब येतो, दडपण येतं. गप्पा की कसं हो सरपंच तुम्हाला सुभाषराव अहो ही पेलन ह्यांना चढली काय? आम्हाला नाही चढली. शांततेत बोलायचं रामभाऊ का फांबाव. थांबायचं मारून घेतो गाड्या या पार्टीला आम्ही आलो जातो करे बाबा. भांडू नका लागा आम्ही. नेवसे तुम्ही रक्त दादागिरी करू एकाच मिनिटात करीन काय समजू. मला मग अरे मला काही करू शकतं कुत्र्यांनो. अरे लोकांच्या पार्टीव जागरण गोंधळाव कडने हिंडणाऱ्या कुत्र्यांनो कुणी बोलवलं होतं? हळू एक चांगला कुत्र्या तुला राजील मला जरा काही घडू शकतं. काय गप्पा की राव काय त्याच्या बसला रे तू. चला सरपंच आपण जर लेट असलो ना थेट आहे जेवायला थेट आहे. का काय लागा लावलंय तुम्ही? रामभाऊ नाचला ना नाचला की भेटा मला पुणे सोलापूर हायवेला बघतोय काकाकडं. पुणे सोलापूर हायवेला मोकार कुत्रे कसे हिंडतात तशी तुम्ही आहे रे जेवायला पाटलाच्या. जेवण कोणाचं? तुम्ही थांबा राव. थांबा अध्यक्ष दोराने बोलले का काय? हे बघा तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्या जर नादी लागला ना एका एकाचा कार्यक्रमच लावेन. सुक्या डोसाला आम्ही देत नसतो. तुम्ही त्यांना समजून सांगा, नाही तर माझा राग तुम्हाला माहित नाही. काही घडू शकतं. अरे ते नालायक झाले तुम्हाला तरी एवढा कसा मच्छी आली तुम्हाला पण राव. बाया, त्यांना समजून सांग, नाही तर रामभाऊ म्हणतात. अरे भयाचं दुसरं नाव म्हणजे रामभाऊ. एक एक ताणून मारले तुम्ही. दम सरपंच डोकं फिरलं का काय? हा माझं चुकलं बा. मी तुमच्या पार्टीला आलो. तुम्ही इतके दादागिरी नाही करायला पाहिजे. त्यांना सूचना तुम्हाला तर आखली दिलीत की बाळ्यावर कोणी दादागिरी केली ते माझ्यावर फाना काढतात. मी गप बसायचं का? रामभाऊ हे ना सगळं दातच पाडीन. कळशी डोक्यात घाली ती दात पाडणार नाही गेली. सरपंचाला लढाल का ना सुट्टी.